हे बघा आमचं देवघर इथं होतं आधी, आता राशासाठी इथं पिंप ठेवावा लागला आणि देवघर डायरेक्ट वरती ठेवावं लागलं, कारण की सगळे देव गोळा करायची आणि सगळं पाडूनच टाकायची ते, तर त्यासाठी आता इथं ठेवलं देवघर वरती. आता दिवा पण इथं लावला का लगेच ओढून घेते ते, काय करावं तेच कळत नाही तिच्यासाठी. स्वयंपाक बाकी आहे अजून. इथं हे पण सर्व काय आवरलं गेलं. आणि आमचं हे तुटून गेलं बघा, हे इथलं हा असा एक इकडचा भाग हा तुटून गेला, ओपन झालं इथून पाणी गळताना त्याच्यामुळे, आणि हे पण इथलं पण तुटून गेलं. आता करू धीरे धीरे दुरुस्त, सध्या तर काही होणार नाही कारण अडचण खूप चालू. इथं भांडे घासून ठेवले गेले, कोमल आता चालू भांडे घासून गेले इथं ठेवले. आणि बघा बाहेर पाऊस पडतोय तसं. जेवण करून घेऊ का, चला. अशा प्रकारे देवार वरती ठेवून दिलेलं आहे. तर चला आता फराळाची तयारी करायची आहे. श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला श्रावण सोमवार, तर आता सर्वांचाच उपवास आहे. देवपूजा पण सकाळीच झालेली आहे. आता तर उभं राहूनच देवपूजा करावी लागते. आणि ते नाही का चिक्की बनवलेली होती ना, ती खातोय आम्ही येता जाता. उपवासाला चालते बरं का, तीळ चिक्की, आणि त्यासाठीच बनवली होती मी. उपवास वगैरे राहताना तेव्हा खायला छान राहते. आता इथं बटाटा कापून घेतलेला आहे अंशूने. त्यानंतर हिरव्या मिरच्या फराळीसाठी. वेपर वरती आहेत तर वेपर काढावे लागतील, वरून खाली होते ते संपले. तर आता मिरच्या पण कापून घेते अंशू. फराळीसाठी वेगळ्या, तळण्यासाठी वेगळ्या. आता मी वरती चढलेली आहे. अंशूकडनं काहीतरी मागते मी वेपर टाकण्यासाठी. वेपर आहे ना काढून डब्बा भरून घेतला मी. तर चला, असं काप पण झालेले सर्व काही. एक बटाटा, 2-4 हिरव्या मिरच्या असं कापून घेतलेलं आहे. तर आता चला वेपर तळून घेते मी. आणि वेपर चकल्या तळल्याशिवाय ना फराळ खायची मज्जाच वेगळी असते. तर त्यासाठी तळूनच घेते मी. थोडं मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे मी. आता सर्व काही इथं कापून ठेवलं गेलं. हे बघा साईडला ठेवून दिलेलं आहे अंशूने. ते पण चिक्की खाते. तर चला आता गॅस पेटून कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर चला आता तेल तापून गेलंय बघा. वेपर अशा प्रकारे तळून घेते मी. वेपर चकल्या सर्वांनाच आवडतात, थोड्या जास्तीत जास्त तळून घेते. आता थोड्या चकल्या पण तळून घेते.
आता मिरच्या पण तळून घेतल्या. मला मिरच्यांमध्ये निंबू मीठ टाकून खूप आवडतं, पण खोकला आहे ना, त्यासाठी मी निंबू काही पिळाला नाही, मिरच्यांमध्ये फक्त मीठ लावून दिलं. आणि आता बटाटे पण पहिले तळून घेते थोडेसे, म्हणजे मस्त खुसखुशीत होऊन जातात. एवढं तेल नाही टाकणार आहे मी, फक्त बटाटे तळून घेते पहिले. आता बघा हे बटाटे काढून घेते एका प्लेटमध्ये. ज्या प्लेटमध्ये मिरच्या टाकल्या ना त्याच्यामध्ये काढून घेते. आणि आता बाकीचं तेल काढून घेणार आहे, नंतर साबुदाणे बनवणार. आता इथं शेंगदाणे भाजून घेते. फराळमध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे राहिले माझे भाजायचे, ते भाजून घेते. तर चला आता एका ताटामध्ये ते पण काढून घेते. गार झाल्यावर यांना मिक्सरमधून काढून घेणार. आदरवदर जास्त बारीक नाही करायचं. साबुदाण्यांमध्ये ना आदरवदर खूप छान लागतं. खोकला आज बरा झाला नाही ना म्हणून आवाज असा येतोय. आता मिरच्या टाकून घेतल्या, बाकीचं तेल काढून घेतलं मी याच्यामध्ये, या बुटल्यामध्ये. आणि साबुदाण्यांमध्ये ना जास्त तेल काही चांगलं लागत नाही, थोडं कमीच तेल टाकायचं, म्हणजे छान लागतात साबुदाणे. आता आपल्याला बटाटे तर तळूनच घेतलेले, साबुदाणे टाकून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाण्याचे कूट, थोडी चटणी, मिरच्या टाकलेल्या आहेत ना त्यामुळे चटणी थोडीच टाकली, आणि थोडं मीठ चवीनुसार. आता शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे. छान लागते अशी फराळ. तुम्ही साबुदाण्याची खिचडी म्हणणार तरीसुद्धा चालेल, साबुदाण्याची फराळ म्हणणार तरीसुद्धा चालेल. थोडे कूट अजून टाकते, कमी झाली. आणि कूट राहिले ना शेंगदाण्याची छान लागतात साबुदाणे. मस्तपैकी आता मिक्स करून घेतले. चला, कोणाकोणाचा उपवास आहे आज सोमवार तर कमेंट करून नक्की सांगा. आणि वेपर चकल्या आहे ना पावसामुळे थोडे नरम होऊन जातात, त्यासाठी डब्यामध्ये भरून घेतले. अशी कॅरी पिशवी घ्यायची, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा, नरम होत नाही, जसेच्या तसे राहतात. हे बघा, अशा प्रकारे मस्त तळून घेतले चकल्यासुद्धा. परत झाकण लावून ठेवून देते. मिरच्या पण तळून घेतल्या, मीठ लावून घेतलेलं आहे, निंबू नाही पिळला. तर चला, आपले साबुदाणे पण आता इथं तयार झालेले आहेत. मस्तपैकी सर्व करूया. या सर्वजण, कोणाकोणाचा उपवास आहे सर्वांनी या साबुदाण्याची फराळ खायला. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक कमेंट करा, शेअर करा. आणि ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. आता बघा, घेतले साबुदाणे, पेपर घेतले, चकल्या घेतल्या, 2 केळं. उपवास म्हणजे खाता पिता उपवास असतो. ज्या दिवशी उपवास नसतो त्या दिवशी फक्त भाजी पोळीच खातो आपण, पण बघा उपवासाच्या दिवशी काय काय असतं. आता हे खजूर, ओली खजूर आहे, बिया काढलेली, केळं. नंतर अजून एक वस्तू ठेवायची बाकी आहे, ती म्हणजे मी काल बनवली ना ती तिळीची चिक्की, ती पण उपवासाला चालते बरं का. ती ठेवायची बाकी आहे. अंशू गेली घ्यायला. डब्यामध्ये पॅक करून ठेवलेली ती. तिला पण थोडंसं कधी असं पावसाचं वातावरण लागलं की अशी ओलसर होऊन जाते ती, त्यासाठी. बघा किती वस्तू आहेत. तर कोणाकोणाला आवडला फराळाचा ताट कमेंट करून नक्की सांगा.
तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय. ही बघा ही चिक्की ठेवली आता इथं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.